जय भीम नमो बुद्धाय। मागच्या अनेक दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी हे आंदोलन पुरे जगाने बघितलं। ह्या आंदोलनात एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे जय भीम आणि आंबेडकर आंबेडकर हा नारा। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा जाती कोणा धर्माचे नव्हते, तर ते पुऱ्या संपूर्ण भारताचे नेते होते। पण आपल्या देशाचं दुर्दैव असतं की बाबासाहेब आंबेडकरांचं काम आणि त्यांचं नाव त्यांना एका जाती आणि एका धर्मापुरतं मर्यादित करून ठेवलेलं आहे। नागपूरच्या संविधान चौकमध्ये आणि दिल्लीच्या आणि अनेक ठिकाणी जिथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले, तिथे आंबेडकर आंबेडकर हे ऊर्जा। तुम्हाला तर माहीत आहे की मागे अमित शहा यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आंबेडकर आंबेडकर नावाचं एक फॅशन झालेली आहे आणि इतकं जर नाव देवाचं घेतलं तर त्यांना स्वर्ग। त्यांना हे सांगणं गरजेचं वाटते की आंबेडकर आंबेडकर ही काही फॅशन नाही, ती ऊर्जा आहे। जय भीमचा नारा ही ऊर्जा आहे। बाबू हरदास एल्यान जे नागपूरचे रहिवासी होते, कामठी म्हणून ते बिलॉंग करत होते, त्यांनी हा जय भीमचा नारा दिला होता सर्व। आणि आज बघा जय भीम। यासोबतच कॉक्रोच जनता पार्टीने भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद असे नारा देत लोकांची ऊर्जा मिळते। आता सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन समाप्त झालेलं आहे। सगळे आंदोलनकारी सगळे मुलं आपापल्या घरी गेलेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तर दिलाच आहे। त्या जागेवर नवीन शिक्षा मंत्री आलेले आहेत, ते म्हणजे प्रल्हाद जोशी। प्रश्न आपल्यासमोर हाच निर्माण झालेला आहे की या भारतामध्ये एकही शिक्षित व्यक्ती नाही का जो शिक्षा व्यवस्थेला चांगलं करेल। जो कोणी येतो तो RSS मधूनच, संघमधूनच येतो आणि नेहमी आपलीच गुणगान गातो। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने जगाला एक गोष्ट सांगितली की जर जेन झी म्हणजे यंगस्टर जर चिडले तर ते काही करू शकतात, सरकार हटवू शकतात। कोणीतरी म्हटलं होतं की आमच्या सरकारमध्ये इस्तीफे होत नाही, त्यांना हे कॉक्रोच जनता पार्टीने दिलेली एक छाप आहे की बघा आम्ही जेन झी आहोत, आम्ही सरकार झुकवू शकतो, असा त्यांनी निर्देश दिला। अभिजित दुबके यांच्या योगदानामध्ये खूप मोठं योगदान आहे, त्यांचं विशेष करून आभार की त्यांनी सर्व जाती धर्मातील व्यक्तीला एकत्र जोडलं। तुम्ही बघू शकता नागपूरमधली असो की कुठचंही असो आंदोलन बघा की जबरदस्त मोठ्या प्रमाणात आणि आंबेडकर आंबेडकर हा नावाचा जयघोष झालेला आहे। मित्रांनो, ह्या वेळेला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम नमो।